EPN न्यूज सत्य आणि सकारात्मक। EPS 95 म्हणजेच एम्प्लॉईज पेन्शनर स्कीम 95 या राष्ट्रीय संघर्ष समितीची शहरातील 6वी बैठक उत्साहात संपन्न। याबाबत सविस्तर असे की देशातील खाजगी क्षेत्रातून निवृत्त झालेले EPS 95 पेन्शन धारकांचे पेन्शन वाढ तसेच इतर काही प्रमुख मागण्यांसाठी गेली 10 वर्षांपासून संपूर्ण देशात विविध पद्धतीने विविध ठिकाणी कायदेशीर मार्गाने आंदोलन केले जात आहे आणि आपल्या न्याय्य हक्कासाठी हा लढा आजतागायत सुरू ठेवला आहे। आज 6वी बैठक दिनांक 16 रोजी न्यू शांती निकेतन कॉलनी उद्यान त्रिमूर्ती चौक जवाहर कॉलनी या ठिकाणी घेण्यात आली। आंदोलनाच्या सद्यस्थितीवर श्री कमलाकर पांगारकर यांनी उपस्थित पेन्शनधारकांना मार्गदर्शन केले। तसेच महिला आघाडीच्या अध्यक्षा कविताताई भालेराव व महाराष्ट्र कार्याध्यक्षा आशाताई शेळके याही यावेळी उपस्थित होत्या। त्यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले। त्याचप्रमाणे समितीचे संपर्क प्रमुख अरुण कुलकर्णी, शहर अध्यक्ष CM कांबळे व त्यांचे सहकारी मित्र यासाठी प्रयत्नशील आहेत। या समितीला प्रत्येक ठिकाणाहून अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून यावेळी नवीन सदस्य नोंदणीही मोठ्या प्रमाणावर होत आहे। तसेच आंदोलन निधीसाठी सढळ हाताने यासाठी आर्थिक हातभारही लावत आहेत। आजची बैठक समितीचे स्थानिक कार्यकर्ते विजय साळुंके यांच्या नेतृत्वात ही बैठक संपन्न झाली। यावेळी स्थानिक नेते रमेश गायकवाड यांनी या आंदोलनास शुभेच्छा दिल्या। या बैठकीचे सूत्रसंचालन व प्रस्तावना नारायण ताठे यांनी तर मनोगत व आभार विजय साळुंके यांनी मानले। या सर्वच मान्यवरांनी उपस्थितांना सखोल असे मार्गदर्शन करून आपल्या हक्कासाठी सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन केले। त्याचप्रमाणे सर्वांनी सभासद होण्याचेही आवाहन अरुण कुलकर्णी व सहसचिव पोपळघट यांनी केले। या प्रसंगी रंजनाताई काशीदे व विजय साळुंके यांनी मनोगत व्यक्त केले। या बैठकीस विश्वनाथ जांभळे, इंगळे, राजाराम भोसले, विनायक देशपांडे, रवींद्र भाले, गुणवंत कामगार, उत्तम आजबे व नाट्य दिग्दर्शक शिवाजी मेस्त्रीसह जवळपास 100 पेक्षा जास्त पेन्शनधारक या प्रसंगी उपस्थित होते। APN न्यूज साठी अर्जुन पवार, छत्रपती संभाजीनगर। आणि 15,000 लोकांचे टार्गेट केलेले बा, कमीत कमी 15,000 लोक आपल्या कमांडर अशोक राऊत साहेबांच्या मेळाव्याला आले पाहिजे, तरच आपण हे सक्सेस होणार आहे। नाही तर कमी जर तिथं हे केलं तर गव्हर्नमेंटवर त्याचा इफेक्ट होणार नाही। कमीत कमी 15,000 लोक तिथं आलेच पाहिजे। प्रत्येक पेन्शनरने एक माणसाला एक जणांनी 10 लोक आणायची तयारी केली पाहिजे। अजून एक रिक्वेस्ट आहे, जे लोक आपल्या याच्यामध्ये संघटनेचे सदस्य झाले नाही त्या लोकांनी कृपया 120 रुपये भरून संघटनेत सदस्य व्हा। आणि मेळावा निधी एवढा खर्च लागतो, जवळजवळ 4-5 लाख रुपये खर्च, तर कमीत कमी सपोर्ट म्हणून काही फुल नाही फुलाची पाकळी तरी देण्यात यावी। आणि 10:30 आपण सगळ्यांनी यायचं, एवढं बोलून माझं बोलून धन्यवाद। 24 तारखेला आवाहन करा। माझं नाव आहे चंद्रकांत महादेव कांबळे। मी 37 वर्ष खाजगी कंपनीत काम करून निवृत्त झालेला आहे। हा जो आमचा लढा आहे EPS 95 राष्ट्रीय संघर्ष समितीचा, तो जवळजवळ 10 वर्षापासून महाराष्ट्र आणि पूर्ण देशभरात चालू आहे। आमचे राष्ट्रीय नेते आहेत अशोक कमांडोजी राऊत बुलढाण्याचे, त्यांनी हा लढा आपल्या खाजगी कंपनीत काम करणाऱ्या लोकांकडून जे कॉन्ट्रीब्युशन घेतले गव्हर्नमेंटने, त्याच्या अंगे जो पेन्शन मिळते ती फार टोकडी मिळतेली आहे, ते कॅल्क्युलेशन प्रमाणे मिळत नाही। त्यासाठी हा लढा उभा केलेला, हा देशभर लढा उभा आहे। याचे जे आतापर्यंत देशभर वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये अनेक मेळावे झालेले आहेत, अनेक आंदोलन झालेले आहेत। मागच्या 2 महिन्यापूर्वी जुलैमध्ये 31 तारखेला असंच एक ध्यानाकर्षण आंदोलन जंतर मंतर दिल्लीला झालं होतं, त्या ठिकाणी मी स्वतः गेलो होतो। तर आज त्या ठिकाणी जवळजवळ 27 राज्यातले वेगवेगळे असे पेन्शनधारक सगळे त्या कमिटीतले पदाधिकारी हजर होते। 10 ते 12 खासदार त्या ठिकाणी त्या जंतर मंतर ते आम्हाला येऊन समोर त्यांनी सगळ्यांनी या गोष्टीला अनुमोदन दिलेलं आहे। तुमची पेन्शन वाढ झालीच पाहिजे, आम्ही तुमच्या संसदेमध्ये हा प्रश्न मांडू असं सांगण्यात आलेलं आहे। तर अजूनही त्याच्यावरती फक्त चर्चा चालू आहे असं सांगण्यात आलेलं आहे की अनेक वेळा म्हणतात तुमचं काम होणार आहे, तुमची मागणी योग्य आहे, पण अजून ते पदरी पडलेलं नाही। जोपर्यंत हे आता बुलढाण्यामध्ये जो मुख्य ऑफिस आहे त्याच्यामध्ये जवळजवळ 2000 आज 92वा दिवस आहे की चक्री उपोषण चालू आहे। 2092 हे जवळजवळ आपल्या पूर्ण गिनीज बुकमध्ये नोंद होईल असं हे आंदोलन चालू आहे।
आणि ते अजून चालूच आहे, आज काय चालू आहे. इथून पुढे जोपर्यंत पेन्शनधारकांना त्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होत नाहीत, कमांडर अशोक राऊत तसंच सांगितलेलं आहे की हे उपोषण मागं घ्यायला जावं असं मंत्र्यांकडून सांगण्यात आलं. तुमचं काम होणार आहे लवकर असं सांगण्यात आलं, पण उपोषण जोपर्यंत पैसे लोकांच्या खात्यात जमा होत नाही तोपर्यंत मागे घेतलं जाणार नाही असं सांगण्यात आलेलं आहे. तर त्या अनुषंगाने हा जो आता वेगवेगळ्या देशामध्ये वेगवेगळ्या राज्यामध्ये आता मिटिंग मेळावा चालू आहेत. या 15 तारखेला चंद्रपूरमध्ये असाच मेळावा, ही जी बैठक आहे ती ह्या मेळावा जो आता छत्रपती संभाजीनगरला 24 तारखेला येथे होणार आहे सकाळी 10:30 वाजता बजाजनगरमध्ये गणपती मंदिर, सिद्धिविनायक गणपती मंदिर, त्रिमूर्ती चौक, जवाहर बजाजनगर येथे. तर त्या मेळाव्याला सगळ्यांनी उपस्थित राहावं. आपल्याला मॅक्झिमम महिलांची पण संख्या तिथं दाखवायची हा उद्देश आहे. याच्यामध्ये काही लोकांकडे साधे मोबाईल सुद्धा नाही त्यांच्याकडे मेसेज जातील असे, तर त्यांच्या सगळ्यांची जागृती करण्यासाठी त्यांना हा मेसेज देण्यासाठीच हा मेळावा आहे. हे ठिकठिकाणी शहरभर जवळजवळ आतापर्यंत ही 6वी बैठक आहे. इथून पुढे आपण जोपर्यंत मेळावा होत नाही तोपर्यंत बैठका आमच्या रेग्युलर वेगवेगळ्या एरियामध्ये होणार आहेत. धन्यवाद. 2018 पासून आमचं साखळी उपोषण जे आहे ते बुलढाणा मुख्यालय येथे चालू आहे. हा 2092वा दिवस आहे आंदोलनाचा. आणि दिल्लीमध्ये आमच्या 28 आणि 29ला CWC मिटिंग झाली. त्या मिटिंगमध्ये असा ठराव मंजूर करण्यात आला की जर हरियाणा आणि महाराष्ट्राच्या मिटिंगच्या अगोदर जर आमचं काम नाही झालं तर आम्ही सरकारला सहकार्य करणार नाही, हे आम्ही सरकारला निक्षून सांगितलेलं आहे. आणि आता CWC मिटिंगच्या माध्यमातून जे काही निर्णय झालेले आहेत त्याप्रमाणे 30 तारखेला आमचा ध्यानाकर्षण आंदोलन आम्ही दिल्ली येथे आयोजित केलं होतं. त्या आंदोलनाला देशातून कानाकोपऱ्यातून पदाधिकारी आणि पेन्शनधारक जमा झाले होते. आणि त्या दिवशी CPFC मधून कमांडर साहेबांना फोन आलेला आहे आणि त्यांच्याबरोबर संवादांची चर्चा झाली. तसेच कामगार मंत्री मनसुख मांडविया यांच्याबरोबर सुद्धा त्यांच्यासोबत सुद्धा बैठक कमांडर साहेबांची झाली. आणि त्या दोन्हीच्या ह्याच्यातनंच त्यांनी समाधानकारकपणे तुमचा निर्णय घेतला जाईल असं आश्वासन मिळालं आहे. आणि त्याच्यानंतर निर्मला सीतारामन यांनी कमांडर साहेबांना ईमेल पाठवून चर्चेसाठी दिल्लीमध्ये बोलावलं होतं. आणि त्या चर्चेत त्यांनी सांगितलं की तुम्ही पहिल्यांदा तुमचे जे चालू असलेले जे 2092 पासून जे आंदोलन आहे ते मागे घ्या, आम्ही तुमचा निर्णय लवकरच घेणार आहोत. पण कमांडर साहेबांनी त्यांनी सांगितलं की मी पेन्शनधारकांना जोपर्यंत खात्यात पैसा जमा होणार नाही तोपर्यंत आम्ही हे आंदोलन मागे घेणार नाही असा शब्द दिलेला आहे. आणि ज्यावेळेला हा निर्णय होईल आणि आमच्या पेन्शनधारकाच्या खात्यात पेन्शन जमा होईल त्यावेळेला तुम्हालाच आम्ही इन्व्हाइट करून तुमच्या हाताने लिंबू सरबत देऊन आम्ही हे आंदोलन मागे घेऊ. आणि हे काम आमचं 100% होणारच आहे, यात काही तीव्र शंका नाही. धन्यवाद. नमस्कार, मी सौ कविता सतीश भालेराव, महाराष्ट्र अध्यक्ष. मी EPS 95 या संघटनेत 8-9 वर्ष झाले कार्यरत आहे. आमच्या बुलढाण्याला 6 वर्ष झाले उपोषण चालू आहे, पण अद्याप आम्हाला न्याय मिळालेला नाही. आमची खूप छोटी मागणी आहे, 7,500 रुपये पेन्शन, महागाई भत्ता आणि मेडिकल सुविधा. एवढंच आम्ही सरकारला काय मागतोय? फक्त 2 वेळेच्या जेवणाचे आम्ही पैसे सरकारला मागतोय की दोघांचा गुजारा झाला पाहिजे. ह्या वयात आम्हाला रस्त्यावर उतरावं लागतंय. ज्या वयात आम्हाला आराम करायची गरज आहे त्या वयात सरकार आम्हाला रस्त्यावर उतरायला लावतंय. आंदोलन आमचे 9 वर्ष झाले आंदोलन चालू आहे. दिल्लीला आमचे 7 वेळा आंदोलन झाले. 31 तारखेला आमचे धरणं आंदोलन झालेलं आहे दिल्लीला. तिथे 12 खासदार आले, पण आम्हाला सगळेजण नुसते आश्वासन आणि आश्वासनच देतात. मोदी साहेब पण आमच्या सरांना भेटले, कमांडर अशोक राऊत सरांना आमच्या भेटले. त्यांनी पण सांगितलं की मी तुमचं काम करतोय, पण त्याला सुद्धा 4 वर्ष झालेली आहे, अजून आमचं अद्याप त्यांनी काम केलेलं नाहीये. नुसतं आश्वासनाने पोट भरत नाही ना, किती दिवस लढा द्यायचा हा. आणि सरकारी त्या योजना काढतात आहे तर आम्ही स्वागत करतो त्या योजनेचं, मान्य आहे आम्हाला त्यांनी योजना चांगल्या काढल्या, पण आमच्या EPS 95 वर का अन्याय करताय? आमचं तर योगदान किती आहे त्याप्रमाणे आम्हाला तर काहीच पैसे मिळत नाही. मला स्वतःला 700 रुपये पेन्शन आहे. कसं काय? त्याच्यात तर गॅस टाकी सुद्धा येत नाही हो. कसं गुजारा करायचा आम्ही? आता हे 24 तारखेला आमच्या बजाजनगर मध्ये सिद्धिविनायक गणपती मंदिर आहे, तिथे 10:30 वाजता भव्य मेळावा आहे. आणि तिथे आमचे संघटनेचे नेते
कमांडर अशोक राऊत सर तिथे मार्गदर्शन सगळ्यांना करणार आहे. तर सर्वांनी तिथे यायचं. हा सुवर्ण क्षण कोणीही सोडू नका. हा अवध्य लाभ आहे. त्यासाठीच आम्ही प्रत्येक ठिकाणी मिटिंगा घेतोय की सगळ्यांनी तिथे यावं, स्वपत्नी घ्यावं आणि जास्तीत जास्त महिलांनी जास्त हजर राहावं, ही सगळ्यांना माझी नम्र विनंती आहे. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवते. नमस्ते. ज्येष्ठ भारत श्रेष्ठ भारत. हम सब कमांडर साहब तुम आगे बढ़ो, कमांडर साहब तुम आगे बढ़ो, हम सब जो पेंशनर का काम करेगा, जो पेंशनर का काम करेगा, पेंशन वाढ. मी सौ आशा गोरक्ष शेळके, महाराष्ट्र कार्याध्यक्ष आहे आणि गेल्या 8-10 वर्षापासून आमचा लढा चालू आहे. घरामध्ये लहान लहान लेकरं सोडून कंपनीमध्ये 8-8 घंटे आम्ही काम केलेली आहे आणि हे 8-8 घंटे काम केल्यानंतर जो काही महिन्याला पगार मिळायचा त्यातून पीएफ कटायचा. तो पीएफ कशासाठी कटायचा म्हणजे त्यावेळेस सांगितलं जायचं की तुम्हाला म्हातारपणी ह्याची पेन्शन होईल आणि हे पेन्शनसाठी आशेच्या मारी आम्ही जे काही कॉन्ट्रीब्युशन सरकारकडे जमा केलेलं आहे की आम्हाला हा विश्वास होता की म्हातारपणी सुखाचे 2 घास खायला मिळतील. पण सरकारने, ईपीएफओ वाल्यांनी, बीजेपी सरकारने आम्हाला कुठेतरी वाटलं की बीजेपी सरकार तरी आमचा न्याय करेल, पण बीजेपी सरकार फक्त वेळ काढत चाललेली आहे. दर इलेक्शनच्या वेळी फक्त टाइम देत गेलेले, शेवटच्या आचारसंहिता लागेपर्यंत तुमचं काम करू, पण त्यांनी असं काम अजून तरी नाही केलेलं आहे. आता सुद्धा त्यांनी आश्वासन दिले की तुम्हारा काम हो रहा है आणि मीटिंग हो रही है, लेकिन पदरात पडेपर्यंत यांच्यावर विश्वास कसा ठेवावा, कारण विश्वासात पात्र असं आजपर्यंत त्यांनी आम्हाला तरी काही दिलेलं नाही. आणि मला सांगा, आता ह्या स्त्रियांना, ह्या वयामध्ये स्त्रियांनी रस्त्यावर उतरण्याचं वय का आमचं? घरामध्ये मुलं बाळ विचारत नाही, ज्यांच्यासाठी आम्ही सगळे काबाड कष्ट लावून पैसा लावला ते मुलं विचारत नाही. आता शरीरात त्राण उरलं नाही, समाज विचारत नाही. मग आम्ही अशा वेळेला जायचं कुठे? मग सरकारने ज्या काही योजना काढताय त्या योजनेला यांच्यापाशी पैसा येतो कुठून? आमचं कॉन्ट्रीब्युशन असून आम्हाला जर पैसा देत नाही, लांछने अशा सरकारवरती. हे सरकार असं सरकार कामाचं नाहीये ना. मोदी सरकारने आतापर्यंत काय केलं? कमांडर अशोक राऊत सर तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. कमांडर अशोक राऊत सर तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. हम सब एक है, हम सब एक है. पेंशन वाढ झालीच पाहिजे, पेंशन वाढ झालीच पाहिजे. नहीं किसी से भीख मांगते, हम हमारा हाथ मांगते. नहीं किसी से भीख मांगते, हम हमारा हाथ मांगते. हम सब एक है. जो पेंशनर का काम करेगा वही देश में राज करेगा. जो पेंशनर का काम करेगा वही देश में राज करेगा. सिंह साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. वीरेंद्र सिंह साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. पीएन पाटिल साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. ईपीएस 95 पेंशनरचा विजय असो. हम सब एक है, हम सब एक है. पांगारकर साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. कांबळे साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. आशाताई तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. कविता ताई तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. APN न्यूज सत्य आणि सकारात्मक.